काय मंडळी कशा आसात? काय करतास? काय नाही मग चला मग माझ्यासोबत. खैसर नाटक बघूक. खयचो? आमने सामने हाऊसफुल झालेलो असा. चला लवकर. अरे घंटा वाजली. माझी नाही हो नाटकाची. चला चला लवकर नाटक बघू. चला चला. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी काकू. थँक यू बाळा, थँक यू. काका हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. थँक यू सांगा मी बाळा. म्हणाले असंच म्हणतात, जाऊ दे, म्हणाले. काकू हे किती गोड आहे हो गळ्यातलं. गळ्यातलं काय म्हणतेस? तनमणी म्हणतात त्याला. हो का? हा, म्हणजे मोत्याचा असतो ना तो तनमणी असतो आणि सोन्याचा आपण घालतो बघ तो हार असतो. काय हो? किती देते माझ्याकडे नाशा, मोत्याचा नाशा, पाटल्या, बांगड्या, फुड्या, बुगड्या, नथ, वाटी, बेल सगळं आहे. तुला कधी हवं असेल तर घालायला घेऊन जा. तू गोरी असता का तुला छान दिसेल. असं नाही, मी पॉलिश करून ठेवलं सगळं. मी हेमंताच्या लग्नात घातलं होतं. हो, हेमंताच्या लग्नात मी नऊवारी नेसले होते. त्याला म्हटलं धोकर नेसा. काय गं लेंगा घातला गं, डायबेटीस आहे ना. काय झालं? मला वाटलं काय बोलायला बिलायला विसरले का? ए, मी निघते का? हा, उशीर झाला ना गं. हो काकांना झोपही आली असेल. खा, खा, खा. Once more! Once more! ओके गूगल, आज मौसम कैसा है? ए, इकडचं इकडे कसं गेलं? तर मी धुवायला टाक- थँक्यू सो मच. खूप छान वाटतं आज तुम्ही सगळेजण प्रयोगाला आला. कसं वाटलं नाटक? थँक्यू. तुम्हाला खरंच नाटक आवडलं असेल तर नक्की तुमच्या शेजारी पाजारी मंडळी आहेत, नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांना सांगा नाट्यगृहात येऊन नाटक पाहायला. आणि तुम्ही सगळे परत आलात तरी रिपीट ऑडियन्स वेलकम. थँक्यू. अरे हा, आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून आमचा प्रयोग हाऊसफुल केला तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि अर्थातच आमचे हाऊसफुलचे बोर्ड हे केवळ आणि केवळ तुमच्यामुळे असतात. त्यामुळे त्या बोर्डचा मान आमचा नाही, खरं तर तुमचा असतो. तर तुमच्यापैकी कुणाच्या तरी हातात मला तो द्यायचा आहे तर मला सांगा, C13 कोण आहे? C13 C13 थंडी. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी हा बोर्ड त्यांच्या हातात देते. आता आपण सगळ्या बरोबर एक सेल्फी काढूया.
आता प्रयोग थँक्यू सो मच. हाय गाईस, मी आता जस्ट एक हाऊसफुल नाटक बघून आता घरी जात आहे. नाटकाचं नाव आहे आमने सामने. नीरज शिरवाईकर लिखित 2 अंकी नाटक. धमाल नाटक आहे. आणि नाटकाविषयी मी जास्त नाही बोलणार, नाही तर सस्पेन्स निघून जाईल. पण मी एवढंच सांगेन की आजच्या पिढीला लग्न इम्पॉर्टंट आहे की लिव्ह इन रिलेशनशिप, किंबहुना दोन्ही, याविषयी हा नाटक आहे. आजच्या पिढी लग्नाविषयी त्यांचं मत काय आहे, किंवा जी जुनी पिढी आहे, जसे की आपल्या आई वडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांच्या मते लग्न काय होतं किंवा काय आहे. ओके. आणि कुठल्याही नात्यामध्ये भांडणं वगैरे होतात, पण ती भांडण कशारीत्या मिटवायला हवी, आणि ती भांडण मिटल्यावर त्याच्यातून आपण धडे शिकून पुन्हा एकदा नव्याने ते नातं कसं उमजायला हवं आणि पुढे जायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, त्यावरती हा नाटक सुरेख लिख्या नीरज शिरवाईकर यांनी हा लिहिलेला आहे. आणि अप्रतिमपणे रोहन केतकी, मनोज आणि लीना भागवत यांच्यानी हा पार पाडलेला आहे. एकदा तरी तुम्ही हा नाटक आपल्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन बघायला हवं असं मला वाटते. अप्रतिम नाटक आहे आमने सामने.